हाऊस द जोश. प्रायव्हेटायझेशन झालंय आता. नाही असं काय नाही, मेन म्हणजे कसं आहे कट. चलो गणपती बाप्पा मंगलमूर्ती. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतोय. मित्रांनो, आत्ता आम्ही आहोत गोव्याला आणि आजचा आमच्या ट्रिपचा सेकंड डे आहे, इनफॅक्ट थर्ड डे आहे. पहिल्या दिवशी आपण वेंगुर्ल्याला होतो, सेकंड डेला आपण अक्षरचं लग्न झाल्यानंतर आपण गोव्यामध्ये आलो आणि गोव्यामध्ये 31st पार्टी एन्जॉय केली आणि ते तुम्ही पाहिलंतच. आमच्या सर्वांकडून तुम्हाला या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. सो मित्रांनो, एकच मेसेज द्यायचा आहे की काल जे काय घडलंय याबद्दल कधी विचार करू नका. विचार करायचा तो उद्याचा करा, कारण उद्यासाठी चान्स असतो तो कालच्या जे काही मिस्टेक झाल्यात त्या सुधारण्याचा. तर मित्रांनो, वन्स अगेन हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. अँड आत्ता आपण निघतोय सेकंड डे एक्सप्लोर करण्यासाठी. सर्वजण मस्त तयार झालेत. सगळ्यांचा फोटोशूट नक्की तुम्हाला मी पुढे आत्ता गेलो की दाखवतोय. दादा सोबत आहेत आणि दादा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे गाईड करतायत. तर दादा, आत्ता आपण काय बघतोय या दिवसामध्ये? आपण काय बघणार आहोत? दोना पावला बीचला जातो आपण आता. ओके, डोना पावला बीच. त्याच्यानंतर मिरामार बीच. ओके. पणजी मध्ये एक चर्च आहे. ओके. चर्च बघून झालं की ओल्ड गोवा चर्च. ओके. आपल्या मंदिराची शांतादुर्गा मंदिरं बघायची आहेत. ओके. आणि आपण जे बोलत होतो की कुठलं तरी मंदिर आहे जे महाप्रसाद वगैरे मिळतं असं काय? हो, ते महासाई मंदिर आहे. ओके. दुपारी तिथे महाप्रसाद असतो. ओके. तिथे जेवण घेऊन मग पुढेचा प्रवास आपण चालू ठेवू. चालेल, बघूया. या गोष्टी जर आपल्याला कव्हर करता आल्या पूर्ण दिवसामध्ये तर बेस्ट आहे. आपण आता या ब्लॉगला सुरुवात करतोय आणि आता आपण मला वाटतं एक 5-10 मिनिटांमध्ये आपण डोनापावलाला पोहोचलोय. ओके. तर चला, आता मी डोनापावलाचा एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला दाखवतोय. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल आणि प्लीज आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ओके. तर चला, या आपण व्हिडिओला सुरुवात करतोय. अरे हे काय आहे? व्हॉट इज दिस? अरे बापरे. मित्रांशी उचल तिला, उचल. तर मित्रांनो, डोनापावला बीचवर आता आपण आहोत आणि इथे आम्हाला मितेशजी भेटलेत. तर ते इकडले लोकल गाईड आहेत आणि ते आपल्याला आता काही या स्पॉटबद्दल काही इंटरेस्टिंग माहिती सांगणार आहेत. तर ती आपण आता त्यांच्याकडून ऐकूया. तर मितेशजी, तुम्ही तयार आहात का? ओके. ओके. हाऊस द जोश? हाय सर. नमस्कार मित्रांनो, मी इथला गाईड आहे. मी आज तुम्हाला इथे घेऊन आलोय. हा खूप फेमस बीच आहे आणि आपण तिथे उभे आहोत. त्याचं नाव आहे डोनापावला बीच आणि आपण सध्या डोनापावला जेटीवर उभे आहोत आपण इथे. मेन म्हणजे सर, आपल्या इकडे हा जो बीच फेमस आहे ते म्हणजे 2 कारणासाठी फेमस आहे. 2 पिक्चरचे शूट झाले इकडे. एक म्हणजे एक दुजा केली आहे आणि दुसरं म्हणजे सिंगम 1 and 2. तर इकडे सिंगमनी इथे एक पोल उखाडलेला, तो आपण शूटिंग मध्ये बघितला असाल. तो पोल आहे
तो बघा सर, तो पोल आहे तो अजय देवगणने सिंघमच्या शूटिंगमध्ये वापरलेला. तुम्हाला बघायचा आहे तो पोल? तो बघा. आम्हाला बघायचं चला यांना पण बघायचं आहे. चलो तर हा बघा, हा पोल आहे तो अजय देवगणने सिंघम या चित्रपटामध्ये परत कसा आलाय मग तो अरे पोल तर छोटा निघाला यार. नाही, ऍक्च्युअली पोल छोटे होते अगोदर आणि नंतर कसं आहे तो उखडलेला पोल होता, त्यामुळे गव्हर्नमेंटनी सगळे पोल काढले आणि त्याच्या जागेवर नवीन पोल बसले. अच्छा, प्रायव्हेटायझेशन झालंय आता. नाही असं काय नाही, मेन म्हणजे कसं आहे कट. काय सिंगम काय करतोय? अरे ओय. मित्रांनो, मी आज तुम्हाला ज्या पॉईंटवर घेऊन आलोय ना, समोर बघा, समोर जे बेट दिसतंय ना ते वास्को द गामा आहे. बघा समोर हो. आणि तिकडे आहेत ना, ते वास्को द गामा आहेत ना, ते इंडियामध्ये आल्यानं तिकडे राहिले होते. आणि तिकडे आणखीन एक पिक्चर शूटिंग झाली होती, त्याचं नाव आहे हाऊस द जोश. तर जोश पिक्चर शूटिंग झाली होती. हा, तर मितेश जी, thank you so much for your interesting information about this place. So we appreciate your work and anyone wants to convey your message. हा, गोवा खूप सुंदर आहे आणि मितेश जीच्या छान मला सांगितली. हा खूप खरंच छान आणि खूप आमचे दोन नंदे मुंदे पोरं तो खेळतात त्यांना मजा आली. एवढा सांगता असा तुम्ही जेव्हा जेव्हा हायसर येता गोव्यात तेव्हा फिरा, मजा करा, पण कचरो हाईक करू नको. बरेचसे पर्यटक येतात आणि जाम कचरा करून जातात. आम्ही ऐसा नाही केला. अति सुंदर एक प्रकारे. आणि हे प्रशांत सर फोटोशूट करताना आणि त्यांची वाईफ. आता चाललोय कुठं आपण आता? ओल्ड गोवा चर्च. ओल्ड गोवा चर्च ना, आणि त्याच्यानंतर मंगेशी ना, त्यानंतर मंगेशी माळसाई. ओके, मंदिरं खूप आहेत. किती वेळाप्रमाणे तुम्ही किती बघणार त्याच्यावर ठरवा. अच्छा. हे पोलिसाला हे हा कोण आहे? सर्वांनी फुल कपडे घालून या. आता तुमच्या बाबतीत काय झालं? यांनी शॉर्ट होणार होते, यांना अक्षरशः मंदिरातून बाहेर काढले. अरे नाही, यांना घेतलं नाही रे. तुला पण नाही घेतलं. अरे